सुगंधी तंबाखू हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। पाहूया सविस्तर बातमी। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली तब्बल 15,12,000 रुपये किमतीची सुगंधित तंबाखू मध्य प्रदेशहून मुंबई येथे घेऊन जाणारा आयशर या वाहनाला नाशिक MIDC पोलिसांनी बुधवारी जप्त केलाय। सदर आयशर मध्य प्रदेशमधील इंदोर येथून मुंबईकडे जाणार असल्याची गोपनीय माहिती चुंचाळे MIDC पोलिसांना मिळाली। या अनुषंगाने MIDC चुंचाळे पोलीस आणि नाशिक गुन्हे शाखा पथकाने मुंबई आग्रा महामार्गावरील अंबड MIDC लगत असलेल्या गरवारे पॉइंट येथे सापळा लावला। यावेळी एक संशयित आयशर ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू आढळून आली। याबाबत अन्न व औषध प्रशासनाने विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी PS पाटील यांना माहिती दिली। तदनंतर त्यांनी सदर मुद्देमालाची पाहणी करून सुगंधित तंबाखूसह दोघांना ताब्यात घेतलंय। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका रावत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख साहेब यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या। आज दिनांक 29/5/2024 रोजी पहाटे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू याची वाहतूक होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलीस शिपाई समाधान चव्हाण यांना मिळालेली होती। सदर माहितीच्या आधारे कारवाई करण्याकामी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि पथक यांना सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार त्यांनी कारवाई करून एकूण ट्रक्स 15,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल सुगंधित तंबाखू हे हस्तगत केलेले आहे। अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांना माहिती देऊन त्यांच्याकडून सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। सीताराम मकवाणी आणि बबलू मकवाणी असे हे दोघं इसमांना ताब्यात घेतलंय। अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी PM पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।